तमाशाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारंगाव येथे मोठ्या प्रमाणात तमाशा फड मालकांच्या रावट्या शिल्लक बघ दिसून येत होती. तमाशा फड मालक आणि मालकीण यांनी नियोजनासाठी मॅनेजर प्रत्येक रावटीत नेमलेले होते. खेडेगावातील येणारी यात्रा कमिटीतील लोक तमाशा ठरवताना मॅनेजरशी आर्थिक व्यवहार करताना दिसून येत होते. 5 एकरमध्ये तमाशाच्या लागलेल्या रावट्या मात्र मुख्य आकर्षण ठरत होत्या. त्या संदर्भात घेतलेला एक रिपोर्ट पत्रकार निवृत्ती मंडलिक. तर अनेक तमाशाच्या रावट्या आज आहे पुणे आजही तुम्ही पाहत आहात. तर ह्या साईडला आहेत सर्जेराव जाधव, गौरी पंढरपूरकर तमाशा आणि ह्या साईडला आहेत शकुंतला चव्हाण. शकुंतला चव्हाण हा पण तमाशा खूप जुना आहे आणि शकुंतला चव्हाणचे मॅनेजर आहे रामदास बोंबे. ही रावटी जी लागती अनेक वर्षापासून लागते आणि अनेक रीतीनं तमाशा पंढरीकडे पाहिलं जातं ते म्हणजे नारंगावकडे. आणि नारंगावमध्ये अनेक रावट्या लागलेल्या असतात. अनेक तुम्ही पाहत असाल की ह्या ज्या गाड्या आहेत ह्या म्हणजे महाराष्ट्रातील अनेक तालुक्यातून अनेक जिल्ह्यातून ह्या गाड्या आलेल्या असतात आणि अनेक तालुक्यातून गाड्या इथे येतात. ते ठरवितात तमाशा कोणता न्यायचा कोणता नाही. जी त्यांना सुपारी योग्य वाटन, जो तमाशा त्यांना योग्य वाटन तो तमाशा ते गावाकडे घेऊन जातात. परंतु तुम्हाला सांगायचं असेल तर एप्रिल आणि मे महिन्यात तमाशा तारखा खूप बुक झालेल्या असतात. त्यावेळेस जर तमाशा रावट्यांचं जर बजेट पाहिलं तर ते बजेट 1.5 लाखाच्या पुढे जातं. 1.5 लाख 2 लाखाच्या पुढे अशा अनेक तमाशाचं की जे 2.5 लाख 3 लाखाच्या दरम्यान सुपारी घेतानाही आपण पाहत आहोत. आणि तो त्यांचा तो ठरलेला एक प्रकारे मानधनाचा विषय पण असतो. तर नारंगाव मध्ये येणाऱ्या ह्या रावट्या तुम्ही चौकडून पण पाहू शकता की सगळ्या तमाशाच्या रावट्या लागलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता की सगळीकडे तमाशाच्या रावट्या लागलेल्या आहेत. त्यामध्ये हिरामन ढवळपुरीकर सह इकडे पाहता तुम्ही संभाजीराव जाधव, जगनकुमार वेळवणकर, संध्या माने, भिका भीमा, दत्ता माडिक, सविता राणी, शोकन्या बडे, छाया खिल्लारी, आनंद लोकनाट्य तमाशा, चंद्रकांत ढवळपुरीकर सर, विठ्ठाबाई भाऊमांग, मालती नामदारकर, तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे, मंगला बनसोडे, नंदाराणी पुणेकर, भिका भीमा, काळूबाळू, निलेश कुमार रुपाली पुणेकर. हा तमाशा मात्र निलेश कुमार आयरे यांचा आहे. अश्विनी शिवानी बोरगावकर, दीपाली सुरेखा पुणेकर, शिवान्या पुणेकर, हिरामन ढवळपुरीकर आणि रेखा सविता नगरकर अशा भरपूर तमाशा आहे. विलास शिवकन्या पुणेकर हा तमाशा, देवडेठणकर. म्हणजे ही जर तमाशा पाहिलं ना तुम्हाला हे खूप जुने तमाशा आहे. ह्या तमाशाची जर परंपरा पाहिली तर अनेक वर्षापासून हे तमाशा कलावंत इथं फड लावितात. इथं त्यांच्या रावट्या पडतात आणि ह्या रावट्याद्वारे यांना अनेक गावकरी येतात, सुपारी देतात, मानधन देतात आणि गावाकडे यांचा तमाशा जातो. परंतु सांगायचा मुद्दा असा आहे की नवीन जर तमाशा पाहिलं तर 2-4च रावट्या आलेल्या आहेत. यात्रा निमित्त आणि यात्रेसाठी ज्यावेळेस तमाशा बोलवला जातो त्यावेळेस ऑर्केस्ट्रा पण बोलवला जातो आणि तमाशा पण बोलवला जातो. पण ह्या वेळेस जर तुम्ही पाहिलं तर ह्या सगळ्या तमाशाच्या रावट्या तुम्हाला आपल्या भागात दिसून येत आहेत. याचं कारण असं आहे, मूलभूत कारण असं आहे की नारंगाव ही तमाशाची पंढरी म्हणून ओळखली जाते. भरपूर भागातील लोक म्हणजे तालुका असन जिल्हा असन ह्या भागातील लोक येतात आणि ह्या भागात येऊन तमाशा ठरवला जातो. तमाशा रावटीचे जर पाहिलं तर एक म्हणजे नारंगाव, दुसरं संगमनेर आणि सोलापूर मधील एक गाव आहेत. त्या गावामध्ये पण ते तमाशाच्या रावट्या लावलेल्या जातात. परंतु ह्यामधील अनेक तमाशे त्या भागात असतात. परंतु सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या भागात जर तमाशा असन तर तो पॉप्युलर लोकांचाच किंवा जे काही 50-60-100 वर्षाचे अनुभवी तमाशा कलावंत असतात त्यांच्यापासून तर नवीन नवीन स्थापन केलेल्या तमाशा कलावंताच्या फड मालकापर्यंत हा तमाशा इथं सुरू केला जातो किंवा इथं त्यांच्या रावट्या, इथं त्यांचे तंबू ठोकलेले जातात. आणि सांगायचा मुद्दा असा आहे की ही तमाशा पंढरी आहे नारंगाव आणि तिथं मी आहे पत्रकार निवृत्ती मंडलिक सोबत.